मराठवाड्यातील पूरस्थिती चिंताजनक आहे असं संजय राऊत म्हणतायत। तर मोदी पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करतील असं वाटलं होतं। मोदींना कुणी प्रश्न विचारू नये म्हणून मोदी येण्याआधीच फडणवीसांनी पॅकेज जाहीर केलं। थातूरमातूर घोषणा करून शेतकऱ्यांच्या हाती भोपळा पण नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे। विकास कामांच्या नावाखाली उद्घाटन झाली। प्रधानमंत्री मोदी येतील आणि मराठवाड्याच्या पूरग्रस्तांसाठी काही महत्त्वाच्या घोषणा करतील अशी आमची अपेक्षा होती। पण हे ओझं मोदींवर पडू नये आणि मोदींना कोणी प्रश्न विचारू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मोदी येण्याच्या आधी 31,000 कोटीचं एक पॅकेज धूळफेक करावी अशा पद्धतीने जाहीर केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी जवळपास 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलं आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय। माझ्या कोंढा गावातील काही शेतकऱ्यांचे मला फोन आले आणि त्यांनी सांगितलं की नांदेड जिल्हा यातून वगळला गेला। त्याची माहिती तातडीनं मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिली। त्यानंतर आज सुधारित GR निघून मराठवाड्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे, भरपाई दिली जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसोबत देवाभाऊ आहेत, तर फक्त आरडाओरडा करण्याचं काम उभाटा गटाच्या वतीनं केलं जातंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।